नमस्कार श्रोते हो, मी तलीना मोडक. आज आपल्यासमोर मी लिहिलेले लेखणी व तलवार यांच्यातील संवाद वाचन सादर करत आहोत. मी लेखणीचं संवाद वाचन केलं आहे, तर सौ रंजिता भागवत यांनी तलवारीचे संवाद वाचन केलेले आहे. एक नम्र विनंती, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सादर करत आहोत संवाद वाचन लेखणी म्हणाली तलवारीला. दिनूला त्याच्या घरी शाळेतील लेखनासाठी लेखणीवरील निबंध लिहायला मदत करताना त्या रात्री लेखणी चक्क बोलायला लागली. लेखणीने बोलून स्वतःचे काही गुण दिनूला त्या रात्री सांगितले. ते सर्व जवळच भिंतीवर लटकवलेल्या तलवारीने ऐकले. लेखणीने तिचे शूरत्व सांगितले. ते सर्व तलवारीला सहनच झाले नाही. कधी एकदा तावातावाने लेखणीशी बोलतो असं तलवारीला वाटत होतं. दिनू लिखाण संपवून लेखणी वहीवर ठेवून तसाच झोपी गेल्यावर तलवारीने आपला सगळा राग बाहेर काढत लेखणीशी संवाद साधायला सुरुवात केली. ए बाई लेखणी, ऐकले मी तू दिनूला सांगितलेले तुझे स्वतःचे गुणगान. तू कशी ग वीर? उगीच टिवटिव नको हा करू तू. बढया तर नकोच मारू तुझ्या मोठेपणाच्या. शूरवीर आठवतात तेव्हा माझीच आठवण काढतात सगळे, तुझी नाही. मला व माझ्या सख्यांना वापरून तर अनेक लढाया झाल्या. इतिहास बघ, पानिपतची लढाई, 1857चा उठाव आम्हीच गाजवला. राणी लक्ष्मीबाई तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मी किती लाडकी. सर्व हिंदवी स्वराज्य आज माझ्या सहाय्याने उभे राहिले. आमच्या नुसत्या उपस्थितीचाही धाक वाटतो बरं सर्वांना. मला हातात धरणे हे येड्या गबाऱ्याचे काम नाही. माझे वजन पेलणेही अवघड असते. माझे श्रेष्ठत्व तर जास्त आहे, समजलं? तुला वापरताना त्या शाईची गरज लागते. बरं, दोघी असला तरी लिहायला माध्यम लागते, पेपर, पान, भिंत असे काहीतरी. तेव्हाच तुझ्याकडून आपला धनी काम करून घेऊ शकतो. माझे तसे नाही, मी एकटीच पुरते धन्याला. फक्त मला धार काढली की झाले, मी माझे काम चोख करते. अगं सखे, एवढी रागावू नकोस ग माझ्यावर. तुझं सर्व बोलणं मी शांतपणे अगदी संयमाने ऐकलं की नाही. तर हा संयम हाच पहिला महत्वाचा गुण आहे बघ माझ्याकडे. वेळ आली की विवेक वापरून पुढचं पाऊल उचलून लेखणी म्हणजे एक शस्त्र आहे हेही माझे शब्द दाखवून देतातच. हे शूरत्व गाजवायचे काम माझ्याकडून आपला धनी वेळ आली की करून घेतोच की ग. अगं तलवारी, तुझे केलेले सर्व अफाट कार्य मान्य आहेच मला, पण आता काळ बघ किती बदललाय. हल्ली तुझा वापर लढाईत होतो का सांग बरं? अण्वस्त्रे आली, बॉम्ब आले, अगदी जिवंत जंतूंचा वापरही करतात असं ऐकलं आहे मी कुणाला तरी बोलताना. तू तर आता खूप मागे पडत चालली आहेस ना. तू एका वेळी एकाचाच संहार करतेस, पण आता तर एका वेळी अनेकांना मारणारी ही अस्त्रे हल्ली जास्त उपयोगात आणत आहेत सर्वजण. मला अगदी कबूल आहे की एक काळ तू खूप गाजवलास, पण आता मात्र तुझ्यामुळे मिळालेले स्वराज्य धोक्यात, अडचणीत येऊ पाहत आहे बघ. अशा वेळी तू काहीच करू शकत नाहीयेस. आता तू म्यानातच राहणार, एक शोभेची वस्तू बनणार व हे सर्व तू नुसते बघत राहणार असं वाटू लागलंय मला. अशा वेळी आता सर्वांना जाग करण्यासाठी तू केलेली कामगिरी सर्वांना सांगून सर्व व्यक्तींच्या अंगात वीररस वाहण्यासाठी माझाच उपयोग होणार आहे ना या नव्या युगात. हो ग, अगदी बरोबर. सखे, तुला एक घाव दोन तुकडे एवढंच माहित आहे. तेवढाच वापर आपला धनी तुझ्याकडून करून घेतो. माझं तसं नाहीये बरं का. वरमी घावही मी मारू शकते किंवा अगदी दगडाला पाझरही आणू शकते. तू फक्त वीर रसाची गोडी लुटतेस, मी तर सर्व रस अनुभवायला देते. प्रेम, करुणा, वीर, अद्भुत, शृंगार, हास्य, बीभत्स, भक्ती, शांत रस अशा अनेक रसांची निर्मिती माझ्याकडून धन्याने लिहून घेतलेल्या शब्दातून होते. मी शब्द, आकार, चित्र अशा अनेक रूपातून माझं कार्य करते. सुख व दुःख दोन्ही माझ्याकडून व्यक्त करून घेता येतात व त्यामुळे सर्व ताणतणाव सुद्धा मी दूर करू शकते बघ. हे खरे ग, सगळे रस तू उपभोगतेस. आणि हे बघ, मला वापरून दोन तुकडेही करता येतातच. दोन तुकड्यांना जोडण्याचं जे खरं जिकिरीचं काम असतं ना, ते सुद्धा मला वापरून करता येतं, जे तुला नाही जमत ग सखे. पश्चाताप झाल्यावर तो माझ्या मार्फत व्यक्त केल्यावर अनेकांचे जीवन बदलून जाते. माझ्या मार्फत अनेक जीवनचरित्रेही लिहिली गेली. काय पटतंय ना माझं बोलणं तुला?
हो पटतंय तुझं म्हणणं. पण पण धाकाचं काय? तो तरी तुझ्यापेक्षा माझाच आहे ना ग जास्त. हा, पूर्वी होता ग सखे तुझा धाक, पण हल्लीच्या काळात तर माझाच धाक जास्त आहे बरं का. आणि हो, बरं आठवलं, पूर्वीही माझा अयोग्य वापर करून धाक दाखवायचे प्रकार करून तर घेतले आहेत माझ्या सख्यांकडून त्यांच्या धन्याने. इतिहासात माझा वापर करून धचा मा करून एक आयुष्य तुझ्या एका सखीने म्हणून तर बर्बाद केलं, आठवतंय ना? नको ग, त्या दुःखद आठवणी नकोत. खूप वाईट वाटतं. अगं, दुःखी नको होऊ सखे. मला वापरून ही माणसे हल्लीही होत्याचं नव्हतं करतात किंवा नसेल तेही निर्माण करतात. खोटे पुरावे काय, खोटे लिखाण काय, माझ्या अनेक सख्यांकडून करून घेऊन समोरच्याला पार गुंडाळून अगदी धाकात ठेवतात. एखाद्याचं जीवन पार उद्ध्वस्त करतात. आमच्याकडून लिहिलेले शब्दच धाक दाखवतात. आमच्याकडून लिहिलेले शब्द एखाद्याचे जीवन घडवू शकतात किंवा सुंदर चाललेले जीवन धुळीलाही मिळवू शकतात. आपला धनी कसे आपल्याला वापरतो यावर ते सर्व अवलंबून आहे. सर्व महत्वाचे निर्णयही माझ्याच मार्फत दिले जातात. सुनावण्याही मलाच वापरून कायदेशीर होत असतात सखे. कधी कधी वाईट वाटतं मला असा माझा दुरुपयोग होताना बघून. पण तू आणि मी खरं तर दोघेही परावलंबी आहोत बघ. आपलं अस्तित्व आपल्या मालकांच्या ताब्यात. तो जसा वापरत जाईल तसं आपण काम करतो. आता तू नको वाईट वाटून घेऊ ग. अगदी खरं आहे तुझं. मीही हे दुःख अनुभवलं आहे. मालक चुकीच्या व्यक्तीवर मला चालवून रक्तांची आंघोळ घालताना मला पाहायला लागलेलं आहे आणि मी खूप दुःखी झाली आहे. अगं सखे, तुला माहित आहे का की स्वतः बुद्धीची देवता गणपती यांनी सुद्धा मला वापरले. अनेक साधू संतांनी अनेक ग्रंथ माझा वापर करून लिहिले. माझ्या मार्फत विद्या सर्वांना प्राप्त होते. सरस्वती देवी माझ्या शब्दातून व्यक्त होते. तिचे वरदान लाभले आहे मला. माझ्या साह्याने मी लिहिलेले अनेक मोठे मोठे ग्रंथ वाचून अनेकांचे जीवन बदलले आहे बघ. जीवनाचं खरं उद्दिष्ट कळले अनेकांना माझ्या त्या लिहिलेल्या ग्रंथातून. नवीन पिढी घडवणे, सर्वांवर चांगले संस्कार करणे, सर्व माहिती पुढेपर्यंत पोहोचवणे, आयुष्याचे खरे रहस्य समजावणे, अशा अनेक महत्वाच्या कामात मला वापरतात. तुला नाही. माझ्या मार्फत सर्वांचं प्रेम व्यक्त होतं. सर्व शंकांचं निरसन होतं. माझा नीट वापर झाला तर माणसे मनाने एकत्र येऊ शकतात. विश्वातील सर्व ज्ञान माझ्या मार्फत पुढे दिले जाते. जुन्याबरोबर आता मी नवीन रूपातही जन्म घेऊन वावरते. माझी दोन्ही रूपे इथे वावरतात. अगदी सर्व पटले मला तुझे. पण तुला दुसऱ्याचे सहाय्य लागते हे तरी मान्य आहे ना ग बाई तुला? हो ग हो बाई, ते मात्र मला मान्य करावंच लागेल. मला व्यक्त व्हायला शाई, कागद, पान किंवा अजून काही माध्यमे लागतात हे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. त्यांच्याशिवाय माझं कार्य घडूच शकत नाही. सखे, आपण दोघी मालकाच्या हातातील कळसूत्री बाहुल्याच आहोत ना ग. तो नाचविल तशा नाचतो आपण. हो ग, अगदी खरं. आपला वापर आपल्या मालकाने चांगल्या कामासाठी करून घ्यावा एवढीच इच्छा आपण मनात बाळगूया व आपण दोघी गुण्यागोविंदाने राहूया. हो हो, अगदी खरं आहे ग सखे. आता तुझा राग गेला ना आणि मी दिनूला माझे गुण सांगितले तेव्हा तुला कधीच कमी लेखले नव्हते बघ. मी तुझ्याशी तुलना अजिबात केली नव्हती. तू तसे मनात आणलेस आणि माझ्यावर रागवलीस, अगदी त्या माणसांसारखी. जे नसेल तेही आहे असा विचार ही माणसं करतात आणि रागावून स्वतःवरच संकट ओढवून घेतात. तसंच तुझं झालं बघ. अगं हो, असंच काहीच झालं माझं खरं. असो, पण आता मात्र मनात कुढत राहण्यापेक्षा आज तू मोकळेपणे बोललीस हे मात्र उत्तम केलंस बघ. आता तुझा रागही गेला आणि आज त्यामुळे आपला असा छान संवादही झाला. मस्त वाटलं बघ तुझ्याशी बोलून, गप्पा मारून. आज त्या दिनूने मला त्याच्या पेनडबीत न ठेवता असं उघड या वहीवर ठेवलं म्हणून एवढे बोलू तरी शकलो आपण. हो ग हो राणी, आता परत अशा भेटू ना तेव्हाही नक्की मारू गप्पा आपण. मीही कंटाळते ग इथे भिंतीवर एकटी एकटी लटकून. पण आज माझ्या एक लक्षात आले, ते सांगते सखी तुला. मी शरीरातील जीवन मारते, संपवते, पण तू तू तुझ्या शब्दातून त्या शरीराने निर्मिलेली वाणी अमर करतेस बघ. आणि अशी ही थोर कार्य करणारी माझी सखी माझ्यासारखीच शूरही आहे हेही मला पटलं आहे. धन्यवाद सखे. आणि हे बघ, मलाही तुझा अभिमानच आहे हा. तू तर या घराची शान आहेस. या घरातील मागच्या पिढीतील लोकांनी केलेले महान कार्य तुझ्या भिंतीवरील या नुसत्या दर्शनाने सुद्धा सर्वांना आठवतात बघ. आणि सकारात्मक शूरभाव त्यांच्यात निर्माण होतात.
आपल्या मैत्रीचा मलाही अभिमानच आहे. पण आता झोपूया ग. उद्या दिनू शाळेत खूप काम करून घेणार आहे परत माझ्याकडून. तेव्हा डुलक्या नकोत यायला मला. तो दिनू बघ चक्क घोरायलाही लागलाय. बरं तर, अच्छा, शुभरात्री. हो हो ग, झोपू आता. मलाही छान वाटलं. अच्छा. अच्छा.